गोंय वेगान आंदोलनाचे राज्य म्हणून प्रस्थापित जावपाक लागला। मिराबाग कडचडकारे फाटी रावले नात। शुक्रारा बाजार बंद दवरत आंदोलकांक कडचड्या वेपाऱ्यांनी तेंको दिलो। मडगांवच्या लोया मैदानार शांततेन आंदोलन करप्यांक पुलिसांनी उबारून व्हेले। आंदोलकां बरोबर काँग्रेस फुडाऱ्यांनी हे घडणुकेचे निशेध करत सीएमान कदेल सोडचे अशें मागला। नियोजित बंधाऱ्याक मिराबागच्या लोकांनी खरसाणीन विरोध चलयला। ह्या आंदोलनाक मोठी संख्येन तेंको मेळ्ळा। खास करून वाठारांतलो व्यापारी वर्ग आणि दक्षिण गोंय खासदारांनी तेंको दिल्ल्यान आंदोलनाक बरेंच वजन येयलां। शुक्रारा कुडचडची बाजारपेठ बंद दवरून वेपाऱ्यांनी आंदोलनाक तेंको दिलो। सीएमान सांगलें एक डेलिगेशन मेळपाक येयल्लें तेंचे कडेन उलयलां, पूण आंदोलक सांगतात आंदोलकां मदलो एकलोय सीएमाक मेळ्ळो ना, देखून सरकाराचें फिक्सिंग आसूं येता। पळयात आंदोलक कितें म्हणपाक सोदतात ते। हांव आयकतालो असेंब्ली आनी आमच्या स्पिकरान म्हणलें की एक डेलिगेशन खंय सीएमा मेळपाक गेल्लें आनी हें तें, पूण ह्या लोकांचो हें आसा, प्रश्न आसा की जे एजिटेशन चालू आसा, जे लोक बंधारो नाका म्हणून डे 1 सावन जे मुखार सरल्यात, तातूंत मदलो एकूय मनीस एजिटेशना म्हणल्यार सीएमा रिप्रेझेंटेशना एकूय मनीस खंय कन्सिडरेशनाक घेवना। सो ते विचारता बाबा सीएमा मेळपाक गेलो कोण, आनी तांकां दुबाव आसा की कोण तरी सेटिंग करता आनी कोणा थ्रू तरी सेटिंग करून सीएमा मेळपाक गेलो म्हणून। सो हांकां कांय कॉन्फिडन्सा घेवना अशें तांचें म्हणणें आसा। सरकार हुकुमशाहीचेर चलता। आंदोलक विधानसभेत गेले कित्याक तर मिराबागच्या विशयाचेर आवाज काडपाची कापाजदाद सरकाराक ना। बावटे घेवन गेले म्हण अरेस्ट केल्ले आंदोलक गोंय विरोधक नासले, समस्यांची दखल घेना म्हण विधानसभेत गेल्ले। जो मेरेन तांकां सोडिना आंदोलक हालचे नात असो निश्चय आंदोलकांनी उक्तायलो। वोट मागपाक येतात त्या वेळार मतदार टेररिस्ट दिसनात। आंदोलन केल्या बरोबर रोखडेच लोक टेररिस्ट कशे कितें जातात अशा उतरांनी अरेस्ट केल्ल्या आंदोलकांच्या घरच्यांनी सरकाराक उजरावन काढले। सरकार त्यांच्या हातीन ते बोर्ड पळयतना दिले काय म्हणून पयलीं आमकां दिसता, कित्याक तेंच्यांनी ते बोर्ड पळयतना हे टेररिस्ट तांकां भायर काडा अशें म्हटलें पळय न्हू, तेंकां हांगासर कळ्ळें। पयलीं आमी तांकां वोट दिता आसतना टेररिस्ट नाशिल्लीं, आतां टेररिस्ट जालीं अशें आमकां दिसता। वोट मागूंक येतना बरें येता, आमी सुद्दां भोंवले कडेन आसा तेंच्या बरोबर। तेंच्या प्रत्येक इलेक्शनाक आमी लोकांच्या तेंच्या बरोबर लोकांच्या दारान वचोन वोट मागले कडेन आसा। आमीच आतां टेररिस्ट जाले हेजें आमकां अजाप दिसता। हे सरकाराक पयलीं कळनासलें टेररिस्ट आमी हांगासर आसा म्हणून, आतांच कित्याक कळ्ळें। तर हे तेंचे बंधाऱ्याचे सगळे उगडे घातले म्हणून ते आमकां टेररिस्ट म्हणटा काय कितें अशें आमकां दिसता। आनी तेंच्या 21 डिसेंबर आमकां हो जो बंधारो नाका म्हणून आमी प्रोटेस्ट करपा येयल्ले। आयज खंय तरी आमी पिसफूल प्रोटेस्ट जे पणजे आमी जे आझाद मैदानार जो आमचो प्रोटेस्ट फायनल जाल्लो, ते कोड ऑफ कंडक्टा लागून आमी खंय तरी आमचो प्रोटेस्ट हांगा लोहिया मैदानाचेर शिफ्ट केलो, इतलेच खातीर की आमकां हे लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन हाडपाचें नाका आसलेलें आनी पब्लिकाक हें करपाक नाका। पूण आयज आमकां हे पुलिसांनी हांगा हाडल्या पळय तेजेर दाखोवन दिला हे सरकार हुकुमशायेचेर चलता। आनी दुसरी गजाल, आयज जे आमचे 4 जाण जे भगत सिंग आमचे गोंयचे जे असेंब्लीक जे अरेस्ट केल्या, जो पर्यंत 4 भगत सिंगांक सोडना हे लोक हांगसरल्यान हालचिना। हे आमी स्टँड घेतलेलो आसा। हे जे तुमी पळय अरेस्ट केल्या पळय हे देश विरोधी आनी गोंय विरोधी न्हू, हे गोंय साल्वार करपा खातीर, गोंय राखपा खातीर आपलो आवाज हे असेंब्ली उठयल्लो आसा। तुमची कापस्ताद ना तो असेंब्ली आमचो आवाज काडपाक लागून म्हणून आयज आमकां येवचें पडलें। आनी हे आमचे भगत सिंग आयज गोंय राखपाक उठल्यात आनी अशेंच आयज एकलो भगत सिंग तयार जायत रावतलो। आनी जो पर्यंत हे 4 भगत सिंगांक आमच्या सोडना तो पर्यंत आमी ह्या पुलीस स्टेशनावेल्या हालपाना। कायदो मोडलो म्हणत आंदोलकांक उखलून व्हरप गोंय पुलिसांची परंपरा जाल्या। आंदोलकांक उखलून व्हेलेच दक्षिण गोंयचो खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिसाकय पुलिसांनी बसीत घालून पुलिशेंत व्हेलो। बसींतल्यान तेणें गोंयकारां खातीर आवाज काडलो। सोल्ड आउट सरकार अशें म्हणत सरकारी यंत्रणेचो तेणें निशेधय केलो। जेंकां सीएमान टेररिस्ट म्हणत अरेस्ट करपाक लायले ते घडणुकेचेर दक्षिणेचो लोकप्रतिनिधी आसलेल्या कॅप्टन विरियाटो फर्नांडीस उलयलो। पळयात। सीएमाचेर एक्सप्रेशन पळयत तर म्हणजे इतलो ताका हेट्रड आसा त्या लोकांचेर। तूं सीएम, तूं आवय बाप, तूं इतलो ताजेर राग आनी तो हें पळय दाखयला हेट्रड, हातून दाखयता यू डोंट डिजर्व टू बी द सीएम ऑफ गोवा। तूं जावपाकूच शकना। आनी ते कित्याक गेल्ले थंय? कित्याक तो 2.5 वर्सां जालीं ते सांगतात आमकां हो प्रोजेक्ट नाका। हांवें तांचे फूल कॉरस्पॉन्डन्स वाचला। 2023 सावन स्टार्ट जाला।
आनी तांचो पंचायत आयकना, तांचो आमदार आयकना, 3 क्षेत्रांतले आमदार आयकना, जाल्यार ते फायनली करतले कितें? तांकां जाय तो आवाज एसेंब्लीन पावुल्लो. तांणी ते 3 आमदारांक सांगे जावं, सावर्डे जावं, कुडचडे जावं, तांकां कित्याक निवडून हाडले? की तुमी आमचो आवाज जावचो. जेन्ना ते सांगता आमकां हो भंडारो नाका, आमची 500 घरां बुडटलीं, आमचो गांव बुडटलो, जाल्यार तांणी आयकूंक ना. दे हॅड टू टेक दीस एक्स्ट्रीम स्टेप. हे 4 भुरगे पळय गेले, मे बी तांचे तकलेन आयला आसतले. एक तरी फायनल प्रयत्न करपा जाय. एसेंब्लीन तर तुमी काडिना जाल्यार आमी काडटा. आनी त्या खातीर सीएमान तांकां टेररिस्ट म्हणप, म्हाका दिसता सीएम हे शूड एपोलॉजायज. ही शूड एपोलॉजायज टू दी 4 youth and their families. SOS सरकार पळय हांवें म्हणलो सोल्ड आउट सरकार ते दाखयता. ओके, जेन्ना पीसफुली करता तेन्ना भितर व्हरता, व्हरा आमी वचपाक रेडी आहा. हुकुमशाही सरकार, हुकुमशाही आयज गोंयभरचो लोक भायर सरतले. सगळे पोलीस स्टेशनाचेर जेल बरो आंदोलन सगळी गोंयकारां घाला गेली. सगळे गोंयकारां जे जे लोक पळय हे गोंय पळय हे काबार करपाक येयल्या त्यांची विरोधात जे उभी रावतात त्यांच्या सगळ्याचा आवाज बंद करपाचो मजगती गोंय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकरान आंदोलकां बसून एक गौप्य स्फोट केलो. विधानसभेत गेल्ल्या ज्या आंदोलकांक टेररिस्ट म्हणत सीएमान अरेस्ट करपाक लायले ते खंय भाजपाचेच कार्यकर्ते, जे आता भाजपाचे राजवटी विरोधात गेले. कोणय विधानसभेत गन घेवन येवपाक शकता अशें सीएम जर अधिवेशनात सांगता आसत जाल्यार गोंयचो कायदो आनी सुवेवस्था कोसळ्ळ्या असोच तेचो अर्थ जाता. ऐकात अमित पाटकराक. ते 4 जाणांचे भगत सिंगाची नांव आसा. एक आमचो बाब उपेंद्र, दुसरो सागर, आपा आणि उमेश. आणि मुख्यमंत्र्याच्या नजरेक हाडून दिवपाक सोदता हांव की हे भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते. बुथाचेर अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केला. दुसरे मुख्यमंत्र्याक हांव विचारपाक सोदता की मुख्यमंत्र्यान फ्लोर ऑफ द हाऊसार सांगले की ते टेररिस्ट आणि असेंब्लीन ते गन घेऊन येवपाक शकता म्हणून. दुसरो सुदीन ढवळीकर सांगता ते फातर घेऊन भितर येतले म्हणून. म्हणजे हाजो अर्थ कितें की गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान फ्लोर ऑफ द हाऊसार एडमिट केले की लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स जाल्ली आसा. लॉ अँड ऑर्डर इज गॉन फॉर अ टॉस. अरे असेंब्ली जाका आमी टेम्पल ऑफ डेमोक्रेसी म्हणटा तातूंत भितर गन घेऊन मनीस येवपाक शकता. हाजो अर्थ कितें की जो होम मिनिस्टर हा, जो मुख्यमंत्री हा, तो सांगता की ते लॉ अँड ऑर्डरच ना, तुम्ही कितें भितर घेऊन या. हाजो तो स्टेटमेंट जाता. हाजेर आमी डिमांड करता की मुख्यमंत्र्यान रिजायन जावचे. जर तर मुख्यमंत्री फ्लोर ऑफ द हाऊसार सांगता की लोक फाल्यां गन घेऊन असेंब्लीन येतले, हाच्या वयल्यान सिद्ध जाता की गोंयची लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स जाल्या. गोंयान लॉ अँड ऑर्डर ना. आता पयर जेन्ना 39A चे प्रोटेस्टर जेन्ना एका मंत्र्याच्या घरा गेले तेन्ना मुख्यमंत्र्यान कितें स्टेटमेंट केलो की तुम्ही संविधाना भितर जो तुमकां अधिकार दिला, ताणें सांगले की पणजे आझाद मैदानाचेर नोटिफाईड एरिया थंय तुम्ही प्रोटेस्ट करा, काय हरकत ना. तशेंच ते मुख्यमंत्र्याक सांगपाक सोदता की साऊथ गोवाचो नोटिफाईड एरिया इज लोहिया मैदान. तुवें सांगिल्ले त्या डायरेक्शनाचेर आज सावड्डेचे, मिराबागचे, सांग्या वयले लोक, कुडचडेचे लोक पीसफुल प्रोटेस्ट करपाक जी एरिया डिमार्केट केल्या प्रोटेस्ट करपाक लोहिया मैदान थंय बशिल्ले. सो तुवें तांकां कित्याक डिटेन केले, कित्याक उबारले, हाचेर म्हाका दिसता तुवें फ्लोर ऑफ द हाऊसार पयलीं सांगचें. ते म्हणटा की कोण पणजी कोणा हें केला तांकां सोडचे जाल्यार आमी वयतले नाल्यार वचपाना म्हणटा. आमी म्हणलें पळया नो प्रॉब्लम. काय ना तांकां प्रिव्हेंटीव म्हण तांकां सांगलें तुमी वसा म्हण. टेंपल आपण वॉलंटरी ते बसीन बसले आनी येयले. सो कंप्लेन कांयच ना तांची. सध्या प्रिव्हेंटीव आमी हें न्हू थिंग त्या जाग्यार आनी कितें जर कितें लॉ अँड ऑर्डर जावपा नाका विथ दॅट इंटेंशन आमी तांकां
वचा म्हणून सांगले फाल्यां राती रातभर करतले कायद्याची कायद्या कितें बसता तेच करतले कायद्या सोडून कांयच करचे ना